तुमचा पण आहे का उपवास? तर चला तर मग अशी चमचमीत खिचडी बनवून खाऊया. चला बनवूया, आपण खिचडी बनवूया आता. तर खिचडीसाठी मी हे शाबूस तांदूळ रात्री भिजत घातले होते आणि ते बघा आता कसे मोकळे असे भिजले आहेत. आणि त्यासाठी मी शेंगदाणे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपण पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया. आपण गॅस पेटवून घेऊया आणि शेंगदाणे भाजून घेऊया. तर बघा आपले शेंगदाणे आता भाजून झाले आहेत. आपण आता त्यामध्ये बटाटा फ्राय करायला टाकूया. आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तर आता आपले बटाटे शिजून झाले आहेत बघा, छान बटाटा शिजला आहे. आता आपण त्यामध्ये हे शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण टाकणार आहोत. आणि चांगलं परतून घेणार आहोत. हे परतून झाल्यावरती आपण त्यामध्ये हे भिजवलेले शाबूस तांदूळ टाकून घेणार आहोत. आणि याला चांगले आता परतून घेणार आहोत. आपण आता त्याप्रमाणे चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहोत. खिचडी अशी परतून झाली आहे. एकूण मला 15 मिनिटं लागले ही खिचडी परतायला. बघा आपली खिचडी कशी मोकळी झाली आहे. आता आपण ती सर्व करून घेऊया. बघा आपली अशी खिचडी तयार झाली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.